तर बघा आपण जो चॅप्टर सुरू करणार होता तो आज कोणता आहे, गुणाकार, बरोबर आहे. तर गुणाकारामध्ये आपल्याला पूर्ण पहिले सांगून देतो मी कोणकोणत्या प्रकारच्या म्हणजे कसा करतात गुणाकार वगैरे, म्हणजे उद्या चालून कोणी म्हणाले नको का गुणाकार नाही शिकवला म्हणून, आहे का नाही. तर गुणाकार म्हणजेच काय असते, जसा इथं 6 × 5 आहे ना, तर याचा अर्थ असा होते की 6ची बेरीज किती वेळा करायची आपल्याला, 5. 6ला किती वेळा जोडायचं आहे, 6मध्ये समजून राहिले. तर किती आलं असतं आपलं, 30 आलं असतं. आता मी म्हटलं असतं 15 वेळा जोडा, 19 वेळा जोडा, 77 वेळा जोडा, तर का जोडतच राहिले असते का. त्याच्यासाठी गुणाकार बनला, टेबल बनले. तर टेबल आपल्याला लर्न आहेत, 20पर्यंत टेबल लर्न करायचे, ठीक आहे. आता बघा 6 × 5 = 30 डायरेक्ट केला असता आपण. आता सपोज 2 अंकी संख्यांचा गुणाकार करायचा आहे, तर पहिले एक संख्या पकडायची 3, कारण 73चा टेबल तर तुम्हाला येत नाही, येते का. तर 3 × 7 = 2 कॅरी द्यायचा, 3 × 8 = 24, 24 + 2. त्यानंतर एक जागा अशी सोडून द्यायची भगवंतासाठी, देवासाठी एक जागा सोडला. मग या 7चा गुणाकार इकडे पण आणि इकडे पण, 7 × 7 = 7 × 7 = हावाला कॅरी कटला, हावाला कॅरी 4 कॅरी ना, 7 × 8 = 56, 56 + 4 = 60. या प्रकारे लिहायचा, एका खाली एक आले पाहिजेत. मग काय करायचं, प्लस इथं आला 1, 9 × 6, इथं 3, काहीच नाही 6. तर किती आला गुणाकार, 6351, बरोबर. आता सपोज हा असा असेल 2 अंकीवाला, म्हणजे एक संख्या 3 अंकी असेल, एक संख्या 2 अंकी. तर कसं करायचं, तर मांडून घ्या याला. जर तुम्हाला 13चा टेबल येत असेल डायरेक्ट, तर तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता, ठीक आहे. मग तिथं काही जागा सोडायची गरज नाही, देवासाठी न कोणासाठी काही करायची गरज नाही. तर 13चा येते आपल्याला बघा, 13 × 7 = 91. अरे होते ते 91चे कॅरी, 13 × 5 = 65, 65 आणि 9, 65 आणि 10 75 झाले असते, 1 मायनस करून टाका. 74चे कॅरी 7, 13 × 2 = 26 आणि 7 आला असता, झाला, काही करायची गरज. पण कधी कधी असा होते की मोठा नंबर येते आपल्याला, साला तो काही येत टेबल येते का तुम्हाला 83चा, अरे 83चा येते का. मग कसं कराल, तर पहिले 3चा टेबल सगळ्यांच्या सोबत गुणाकार करून टाकायचा, जेवढे नंबर आहेत. 3 × 7 = 2 कॅरी, 3 × 8 = 24 + 2, 2 कॅरी, 3 × 5 = 15 + 2. मग इथं भगवंता एक जागा आहे, ते एक सोडून द्या. सोडला, अरे सोडला, हां. त्यानंतर आता 8चा गुणाकार करा, 8 × 7 = 56चे 6, 5 कॅरी, 8 × 8 = 64 + 5, 6 कॅरी, अरे बरोबर. 8 × 5 = 40 आणि 6 यांची करायची ॲडिशन, 1 जम गया काम. आ गया गुणाकार. म्हणजे 587ला 83 वेळा जोडलो असतो तर किती वेळ काय आला असता, 48721. कळलं का, हा कळलं का काय आला तर, ओके. आता सर कसा 3 संख्या आहेत आणि पुन्हा इकडे खाली पण किती संख्या आहेत आणि यांच्या करायचं आहे पिंटू, यांच्या काय करायचं आहे, कसं करून, तसंच जसं करत आलेलो, बरोबर. हां, तर पहिले 3चा टेबल 5, 4 आणि 6. चला करा. 5 × 3 = 1 कॅरी, 4 × 3 = 12 आणि 1
साइन त्रिक 18 आणि 1 जागा सोडला देवासाठी. मग याचा गुणाकार 4 वेळा. 4 पंजे 2 कॅरी. 4 चौ 16 ने 2 18 चे 8 1 कॅरी. 6 चौ 24 ने 1 नाही. एक बाकी आहे अजून. आता किती जागा सोडाल? पहिले एक जागा सोडला होता. 5 दुने 1 कॅरी. 4 दुने 8 ने 1 6 दुने 5 समजलं? हां. तर या प्रकारे गुणाकार आपल्याला करता आलं पाहिजे. त्यानंतर शून्यवाला संख्या असतील तर कसं करायचे सर? तर शून्याचा गुणाकारच नाही करायचा, पण लास्टवाले शून्य मोजून घ्यायचे. टोटल किती आहेत? याचे नाही याचे मिळून टोटल किती आहेत? बस फक्त गुणाकार कोणाचा कराल? 148 इंटू 70. 8 3 जा 4 3 जा 12 प्लस 2 3 1 जा 3 आणि हा 4. अरे वा. 7 8 जा 5 कॅरी. 7 4 जा 28 प्लस 5 33 जा 7 1 जा प्लस 3 4 6 4 10 हात चालला 4 4 8 आले. आता टोटल शून्य किती होते? 2 आणि 3. बस हे 5 शून्य चिपकवून द्यायला. 1 2 3 4. म्हणजे या संख्येचा गुणाकार किती आला असता? तर एवढा आला असता. कोण वाचून दाखवेल मला? सेलोकर किती लिहिलेली आहे? सांग ना सेलोकर तूच. पूर्ण दिवस नाही माझ्याजवळ. फटफट सांग. 4 लाख. बरोबर. इंग्लिश में पढ़ना चाहो तो 1 बिलियन 1 करोड 4 लाख. मग आता शून्याचा गेम समजला सगळ्यांना? हां. याच्याजवळ शून्य नसते तर फक्त याचे शून्य आपण 2च लावले. हां. आता इथे लक्ष द्या. आता पॉईंटचा कसा सर? पॉईंटचा गुणाकार कसा? सरळ बस. नाही. गुणाकारात पॉईंटच्या खाली पॉईंट. समजलं का? बेरजेतनं वजाबाकीमध्ये चालते, गुणाकारामध्ये नाही. लक्ष द्या. थोड्या वेळासाठी पॉईंट काय करायचा? विसरून जायचा. जेव्हा पण पॉईंटचा गुणाकार येईल तेव्हा थोड्या वेळासाठी पॉईंट काय कराल? फक्त साधा गुणाकार करा पहिले. 1 8 जा 1 3 जा 1 8 जा 1 7 जा 8 5 जा 5 3 जा 15 प्लस 4 1 कॅरी. 8 5 जा 40 प्लस 1 7 5 जा 35 प्लस 4. अभी 2 जगह छोड़ दो भगवान के लिए. 8 त्रिक हाथ चले 2 3 त्रिक 9 आणि 2
1 कॅरी. 8 3 जा 24, 24 आणि 1 2 कॅरी. 7 3 जा 21 आणि 2 8 8 16, 16 आणि 4 ओके 21. हातच्याले 2 11च्या 1 हातच्याला. एवढा गुणाकार आला असता. लक्ष द्या, आता काय करायचं लक्ष द्या. सरळ बसा, लक्ष द्या चौधरी. इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत? 1. आणि इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत? टोटल किती झाले? टोटल पॉईंट नंतरचे आकडे 3 झाले. तर इकाटून या बाजूनं इकडून किती संख्येनंतर? 3 संख्येनंतर काय आला असता? तर हा झाला असता याच्या गुणाकार. समजलं का? लक्षात राहील का सगळ्यांच्या? पक्का की नाही? पक्का. हां बघा जसा आता हा आहे. हां अबे तू आपला काम कर ना. फोन आला आणि फोन आला करतेस. तुझे लक्ष देत आहे झेंडू बाम का इकडं आहे? तिकडं कसा गेला तुझ्या लक्ष? बाकीच्या नाही गेला ना? थोड्या वेळासाठी पॉइंट 0 बी ओके. म्हणजे गुणाकार कोणाचा करायचा होता? फक्त 537 × 720 बस यांचा गुणाकार करा. ठीक आहे. 8 7 जा 5 कॅरी. 8 3 जा 24 + 5 8 5 जा 40 42 हो जाएगा हो. मग 2 ले पकडा. 2 7 जा 1 कॅरी. 3 2 जा 6 आणि 7 5 2 जा 7 7 जा 4 कॅरी. 7 3 जा 21 + 4 2 कॅरी. 7 5 जा 35 + 2 झाला 6 3 19 10 9 एवढा आला असता. आणि हे 3 शून्य आहेत इकडं. तर 3 शून्य इकडं मांडून द्या. पहिले शून्य मांडायचे. पहिले शून्य मांडायचे. ठीक आहे. आता करायच्या सगळ्यात लास्ट पॉईंटचा विचार. इकडे पॉईंट नंतर एकही संख्या नाही आहेत म्हणजे पॉईंटच नाही आहे. इकडे पॉईंट नंतर तर इकडून 2 संख्येनंतर काय आला असता? आता पॉईंट नंतर फक्त 0 0 येत असेल तर त्याचा काही अर्थ आहे का? त्याचा काही अर्थ नाही. पॉईंट नंतर तुम्ही किती पण 0 लिहू शकता. म्हणजे याचा फायनल उत्तर काय आला असता? 390936 हा झाला असता तुमचा. याच्यात पॉईंट नसता आला. कारण डायरेक्ट हे 2 पॉईंट नंतर 2 संख्या इकडचे 2 शून्य का होऊन जातात? गायब होऊन जातात समोरच्या उत्तरामध्ये. कळलं? लक्षात आली गोष्ट? समजला गुणाकार पॉईंटच्या? अजून समोर येईल तर सांगीनच. हां त्यानंतर लक्षात घ्या काही प्रॉपर्टी आहेत गुणाकाराच्या. ठीक आहे. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, डिसोसिएटिव्ह असा इंग्लिश मीडियममध्ये तुमचे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी वगैरे राहते. ते प्रॉपर्ट्याचं नाव गेलं चुलीत. आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे. काय दिसत आहे इथं? याच्यामध्ये नेमकं काय दिसत आहे तुम्हाला? गुणाकार बेरीज गुणाकार. अजून काय दिसत आहे? नाही तिथंच सांग ना. अजून काही सारखा, काही असा वेगळा वगैरे असं काही सारखा दिसत आहे काहीतरी? काय सारखा दिसत आहे? यस 117. तर बघा हे 2 टर्म बघा बेरीज आणि वजाबाकीनं
टर्म वेगवेगळे होत असतात, पद वेगवेगळे होत असतात. म्हणजे मी याला म्हणू शकतो एक पद आणि याला म्हणू शकतो अबे दोन पद नाही, दुसरा पद. असे दोन पद आहेत तिथं. ठीक आहे. तर त्यांच्यामधून आपण कॉमन काढू शकतो. समजलं का? तर काय कॉमन दिसत आहे याच्यामध्ये? ते 117 मीनं काढलो कॉमन. तर ब्रॅकेट घ्यायचा. आता या पहिल्या पदामध्ये काय वाचला? 117 गेला तर काय वाचला? हा प्लस जसाच्या. याच्यातून 117 गेला काय वाचला? बरोबर. आता करायचं कंचे भागू बेव. पहिले का सोडवाल? कंस सोडवाल पहिले. तर दोघांची बेरीज किती झाली? आता या ब्रॅकेटच्या बीचमध्ये या 117 आणि बीचमध्ये काय असते? इंटू असते. काय असते? हां. यांची बेरीज किती झाली ना? आता करा गुणाकार. 117 एक 117 आणि हे 2. काही पाळा म्हणा लागला? काही असा असा करा लागला? काय हा असा अद्रक लसूण कांदा करायला लागला? कधी कधी आपल्याला अशा टाईपचा प्रश्न येऊन जाते. तर मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे की दोघांमध्ये काहीतरी कॉमन. मग त्याला काढायच्या समोर कोपच्यामध्ये आणि बाकीच्या इकडं अंदर. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, प्लस मायनस असेल तर प्लस मायनस. कळलं का काय म्हटलं की नाही कळलं? आणि आणि सपोज मी म्हटलं, लक्ष द्या, सपोज एक 9876 इंटू 0 किती येईल? किती येईल? 0. शून्याबरोबर कितीही मोठ्या संख्येचा गुणाकार कराल तर त्याच्या उत्तर काय येते? 0. पण इथं 1 बरोबर केलो असतो तर काय आला असता? जेवढाचा 1 बरोबर जो भी गुणाकार होते तो जेवढाचा. लक्षात राहील? ओके. आता खालच्या प्रॉब्लेम मध्ये पहा बरं काय कॉमन दिसत आहे. मी काय म्हटलं? पहिले प्लस मायनस न पद अलग करून टाका. तर हा एक पद दिसते. काय कॉमन दिसत आहे? सारखा दिसत आहे काहीतरी? 293 दिसत आहे की नाही दिसत आहे? हां, मागे पुढे राहू शकते. कधी हा इथं पण राहू शकते, हा इकडे पण राहू शकते, पण गुणाकारत पाहिजे. ठीक आहे. तर त्याला काय करतो? कॉमन काढतो. आता जर तुम्हाला ही प्रॉपर्टी नसती माहीत तर तुम्ही काय केल्या असत्या? 293चा गुणाकार 63 बरोबर केल्या असत्या. त्याच्या उत्तर इथं लिहिल्या असत्या. याच्या उत्तर इथं लिहिल्या असत्या. याच्या उत्तर इथं लिहिल्या असत्या. आणि मग बेरीज आहे तर बेरीज, वजाबाकी आहे तर केला असता की नाही? कसा लंबा गेला असता की नाही गेला असता? हाय की नाही? वेळ लागली असती की नाही लागली असती? आता पहा बरं कसा लवकरच होते. सगळ्यांमधून कॉमन काढलो बेटा. याच्याजवळ का वाचला? याच्याजवळ का वाचला? याच्याजवळ का वाचला? ओके. 63 मधून 13 गेले बेटा. येडपट. 50 आणि 50 किती झाले बेटा? आणि किती आला बेटा उत्तर? 29,000. काही लागला? काही गुणाकार करायला लागला? काही भागाकार करायला लागला? तर समजला. ते प्रॉपर्टी कधी वापरायची ह्या आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे पाहता आलं पाहिजे की इथं हे प्रॉपर्टी लागू. आता त्याच प्रॉपर्टीच्या भरोश्यावर मी गुणाकार करत असतो. कसा? लक्ष द्या. सपोज 712 गुणिला बे कोण रे? काय हगऱ्या? काय जडपटलमचा पागल. सपोज 14 असा गुणाकार करायचा आहे. बरोबर. तर मी काय करतो?
700 प्लस 10 प्लस 2 इंटू 14. ठीक आहे, हा दिमागात करतो. आणि आता मग याच्या गुणाकार याच्या बरोबर 700 गुणिला 14 प्लस 10 गुणिला 14 प्लस 2 गुणिला 14. स्प्लिट अँड रूल म्हणतात त्याला. ठीक आहे, तर गुणाकार करा. 14 साती 98 आणि हे 2 शून्य आले असते. 14 एक 14 म्हणजे 140 आला असता. 14 दुने 28. करून घ्या बेरीज. हा सगळा कुठं करायचा? ती आले आहे तुम्हाला. तुम्ही तेवढे मोठे झालेले नाही, लहान आहात तुम्ही. ठीक आहे, तर तुमच्या पद्धतीनंच तुम्हाला शिकवा लागल, आहे का नाही? ते एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊन जाल तुम्ही. आणि मग सरनं कसा केला होता तसा करावलं जाल ना, उत्तर चुकीच्या मारून. बरोबर. गई भैंस पानी में नहीं जाती बेटा. भैंस भैंस कहाँ पे जाती है? डोबन में. एक जगह पे स्वच्छ पानी है और एक जगह पे पूरा डवरा पानी है, तो भैंस कहाँ पे जाएंगी? गंदे पानी में जाएंगी, डवरे पानी में जाएंगी, जहाँ पे कीचड़ है बहुत सारा. ये ड्यूटी पार्लर करके निकलेगी बिल्कुल. निकल दिए ना फिर. हाँ, तर नमुना प्रश्न 5 आहे की डायरेक्ट? नमुना प्रश्न तुम्ही सोडवाल ना? बहुत हुशार. हां, लक्ष द्या. आता किती मिनिटाचा झाला पहिले ते पाय. बी खतरनाक, बहुत ही खतरनाक. कोण आहे रे? तुम्हाला नाही आली? अबे कोणी टरकला तर नाही पॅन्ट मनी? चेक करून पहा. कारा पिवरा काही केल्या तर नाही लमचत? लमजा मनमाने खाता बापाचा उसना. हां, किती मिनिटाचा झाला? हाँ, चलो ध्यान दो. स्वाध्याय ची पहिले नमुना घेऊन घेऊ, मग स्वाध्याय 10.1 ना 10.2 हे काय याच्यामध्ये घेऊन घेऊ. तर नमुना प्रश्न मी सांगतो, स्वाध्याय तुम्ही सोडवून आणाल, आहे का नाही? न उद्या चेक करून टाकून फटाफट. वा रे बट्टे. ओ माय गॉड, का गया? चार आहेत ना, 4 प्रश्न आहेत ना, बहुत झाले 4 प्रश्न. अरे नाही नाही बेटा, नाही ना 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 तसं बोलायचं. हा बघा, चमुना प्रश्न बघा. पहिला काय म्हणते? एका रांगेत, लक्ष द्या रे बाबू, एका रांगेत 215, एका रांगेमध्ये 215 लोक आहेत. अशा किती रांगा आहेत म्हणते? तर एकूण किती? लक्ष द्या, साध्या एक्झाम्पल वरून. एका लाईनीत 5 आहेत, एका रांगेत 5 आहेत न, अशा 3 रांगा आहेत. तर टोटल विद्यार्थी किती? 5 न 5 10 न 5 15. बेरीज केल्या की गुणाकार केल्या? गुणाकार केला तरी बी तेवढाच आला, बेरीज केला तरी बी. म्हणजे 215ला 132 वेळा जोडण्यापेक्षा डायरेक्ट 215 आणि 132च्या का करणे आहे आपल्याला? म्हणजे एकूण संख्या भेटल आपल्याला. तर मग नाहीये का तुम्हाला हा गुणाकार? हां, नाही 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 नाही, येते का नाहीये? पक्का ना? ओके. तिकडं काही लोक गडबड करत आहेत, मी सांगतो मग त्यांना मजा. ठीक आहे.
नाही नाही नाही, काय काय ऐकायचं नाही. नो नो. आता बघा मी कसा करतो याच्या गुणाकार. हे 215 जसेच्या तसे इंटू 100 प्लस 30 प्लस 20 2. तर 215 ए बाबू वर 2 शून्य आले असते. 215चा गुणाकार 3 वेळा करायचा आहे. तर 200चा गुणाकार 3 वेळा 600 झाले. 15चा गुणाकार 3 वेळा 45 झाले. 645. वर 1 शून्य आला असता. 215चा गुणाकार 2 वेळा करायचा आहे. 200चा डबल 400. 15चा डबल 30. 430. नाही समजला ना? समजेल समजेल धीरे धीरे. आहे एवढा पहा. आहे का नाही आहे? काही गडबड तर नाही झाली? गडबड झाली आहे कुठेतरी? अबे तुम्ही बेरीज नाही केल्या बरोबर, मला सांगता गडबड झाली आहे म्हणून. लमचे पागल. बेरीज कोण कराल? मा पप्पा. इथे किती झाले? 8 आणि 5 13 झाले ना. मग लमच्या करत नाही काय नाही काय नाही आणि मला गडबड झाली म्हणते. दादा कसं आला बरोबर आली की नाही? तर बघा काय करतो. त्या आताची प्रॉपर्टी शिकला ना आपण सगळ्यांच्या कॉमनवाली, ते हे कॉमन पकडतो. पण पहिले कसा होता हा, तर हा याच्या गुणाकार याच्यासोबत बी करायचा, याच्यासोबत बी करायचा. कारण बघा जसा 250चा 100 म्हणजे एक वेळाच गुणाकार करणे आहे, 2 शून्य लावणे आहे फक्त, बरोबर. मग 215चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे, तर पहिले 200च्या 3 वेळा करतो. 200च्या 3 वेळा म्हणजे 200ला 3 वेळा जोडा 600. मग 15च्या 3 वेळा मला येते 15च्या बळा 15 तिक जोडा 600 जमला. मग हा सगळं माइंडमध्ये केलो असतो, पण तुम्हाला सांगायचा होता म्हणून असा केलं. 215 इंटू 2 करायचं आहे मला, तर 215च्या 2 म्हणजे डबल करणे आहे. 200च्या डबल 15च्या डबल 400. समजा कराल कोशिश, नाही तर राहू द्या, काही गरज नाही. हो का नाही? हाँ चलो लक्ष दो. अभी यूनिट डिजिट कंसेप्ट यहाँ पे आएगा. कौन सा डिजिट कंसेप्ट? आता युनिट डिजिट काय म्हणते लक्ष द्या सगळेजण. 1 3 4 2 अन डब्बा इंटू 3 3 2. आखरीला काय पहिले पाहू द्या. 4 4 5 8 9 6. लक्ष द्या. पुरा तामझाम काहीच नाही करायचं. आपल्याला वाटतं एवढा मोठा गुणाकार करायचा नाही. या 2च्या गुणाकारात कुठं कुठं 6 येते ते पहा. बेग बे बे 2 4 बेचे 8 बे 5 10 बे सक बे सक बे 7 बे 8 बे 9 बे 10. हा एक 6 म्हणजे 2चा गुणाकार 3 बी येऊ शकते आणि 2चा गुणाकार 8 बी येऊ. मग समोरच्या नंबरवर डिपेंड राहिला असता. अरे हो की नाही, हो की नाही. मग हा समोरचा नंबर आला कसा? इकडच्या गुणाकारामध्ये थोडासा पाहाल तुम्ही, लक्ष द्या. हा जो इथं दुसरा नंबर आहे हा आला कसा? कुठेला छोटा याच्या दुसऱ्या नंबरच्या आणि याच्या पहिल्या नंबरच्या इथं काय झाला होता बेरीज, तेव्हा जाऊन इथं हा असा आला होता. याच्यातला दुसरा नंबर रे छोटावाला नंबर दाखवतो. हां पहिला नंबर तर हा जसाच्या तसा आला बघा. 7 त्रिक 21 21च्या 1 सडला. पण हा दुसरा नंबर आला कसा? तर याच्या बरोबर आणि याच्या बरोबर, म्हणजे 8 त्रिक 24 आणि 7 8 56. तर या 6 आणि 4 च्या 10 या आले पाहिजे होता. पण इथले हे दोन, इथले काय म्हणतात कॅरीवाला आहे ना बघा. इथून पहिले आपण 7 त्रिक 21 न हे 2 गेले होते इकडं आणि 8 त्रिक 24 न 2, तर 6 न 6 म्हणून हा 2 आला होता. तो चेक करा लागते तिथं. हां तर इथं ऑप्शनमध्ये पहिले पहा 3 आहे का?
3 नाही आहे तर डायरेक्ट उत्तर समजून राहिले. एक तर 3 येऊ शकते भाऊ दीदी, नाही तर कारण आखरीला 6 त्याच नंबर मध्ये येते, त्याच क्रमांकावर. अरे बरोबर. तर पहिले ऑप्शन मध्ये पाहिलं 3 आहे का, ओबे नसं डायरेक्ट कोण समजला. पण 3 बी असता आणि 8 बी असता तर कोणता मारल्या असत्या नाही. हा चेक करावा लागला असता मग तुम्हाला की भाई याचा गुणाकार सपोज इथं 3 ठेवलो मी ना, तर काय झाला असता 2 त्रिक 2 दुने 4. मग इकडे 3 त्रिक हे जागा सोडल्या असत्या, 3 त्रिक 9, 9 आणि 4. इथं 3 आलाय का, 9 आलाय म्हणजे 3 असेल का नाही. हां म्हणजे 8 असेल तर 8 ठेवल्यावर कसं आहे ते गुणाकार पहा. 2 8 इकडं का असता 8 आणि इकडे 2 आणि इकडे 4. इथपर्यंत जायची गरज. इथं 2 आणि इथं 3 बरोबर. तर 2 8 16 हा चालला 2 आणि 1. 2 दुने 4 आणि 1. मग इथं नागोबा सोडलो असतो एक जागा. 8 त्रिक 8 त्रिक आले का 9, आले का 9, आले का नाही. म्हणजे 8 बरोबर आहे असा अंदाजा लावा लागला असता. समजलं. चलो आगे बढ़ेंगे. फिर समीर कडे प्रत्येकी 2000 रुपीज, प्रत्येकी 2000 असलेली काही पाकिटे आहेत. म्हणजे एका पाकिटात किती रुपये आहेत 2000. त्या पाकिटातील एकूण रक्कम पुढीलपैकी कोणती असू शकते. म्हणजे एका पाकिटात 2000 आहेत तर 2 पाकिटाचे 3 पाकिटाचे त्याच्या जोड कधी 5000 राहिले असते का. कारण प्रत्येक पाकिटात किती होते म्हणजे 5000 रुपये कधी बनवू शकतात का. म्हणजे जे बी संख्या बनल त्याच्या जोड जेवढी बी रक्कम असेल ते सगळी 2000च्या पटीतली असेल. तर 2000 न कोण भाग जाते पहा बरं. एकच आहे कोणता, त्याला 2000 न भागच नाही जा. याला 545 2000 न भागच नाही जा. 7 3 6 2 शून्य आहेत. पण 36 मध्ये किती शून्य आहेत बघा. या 36ले पूर्ण भाग जाते 2000 न. 0 0 0 0 0 0 कटला. किती पाकिट असतील भाऊजवळ तेव्हाच तर 18 दुने 36 झाला. अरे समजलं का. तर असं काढता आलं पाहिजे. चौथा, एक 5 अंकी संख्या व एक 2 अंकी संख्या याच्या एकक स्थानी समान अंक आहे. अरे बाप्पा वेगळा प्रश्न आहे रे बाप्पा, लक्ष द्या. काय म्हणते, एक 5 अंकी संख्या आहे म्हणते आणि एक 2 अंकी संख्या आहे म्हणते. 5 अंकी अरे 1 2 3 4 5 आणि एक दुसरी 2 अंकी आहे म्हणते 2 अंकी. पण यांच्या एकक स्थानी समान अंक. या 2 संख्यांचा गुणाकार केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकणार नाही. तर मग 1 गुणिला 1 1 राहू शकते. 2 गुणिला 2 3 गुणिला 3 4 गुणिला 4 कोण रे 6 वाला. नाही 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 निधी भाई, निधी भाई ना. 3 त्रिक 4 चौ साला तुम्हाला नाहीये, मलाच येते, मलाच करावं लागल. 25 म्हणजे स्क्वेअर वाला दिसून राहिला का. अबे 0 गुणिला एकच अंक राहील ना, एकक स्थानावर 10 थोडी राहील. 10 राहील का. म्हणजे 0 राहू शकते, राहू शकते, 1 राहू शकते, 4 राहू शकते. याच्या गुणाकारामध्ये इथं 1 राहू शकते, 4 राहू शकते, 9 राहू शकते, 6 राहू शकते, 5 राहू शकते, 9 राहू शकते, 4 राहू शकते, 1 राहू शकते. बरोबर.
एक आहे ऑप्शनमध्ये आहे. 2 आहे. 2 आहे का आपल्याजवळ? युनिट बी मारू डुकरा मागे आहे मास्तर. हा बैल भारती विद्या भारतीच्या भावा थांब तू. अरे आपल्या या का म्हणते एक 5 अंकी संख्या आहे, एक 2 अंकी आहे, पण इथं सारखा अंक आहे म्हणते. तर याच्या उत्तरामध्ये कोणता अंक राहू शकत नाही. तर सारख्या अंकाचा गुणाकार करून पाहिला आपण. 1 1 चा गुणाकार तर 1च येते म्हणजे 1 राहू शकते. 2 2 चा गुणाकार 4, 3 3 चा गुणाकार 9. हे सगळे अंक राहू शकतात बघा. जे शेवटी आहेत ते राहू शकतात. मग ऑप्शन चेक केला. 1 आहे का आपल्याजवळ? हो 1 राहू शकते. 2 राहू शकते का? 2 राहूच शकत. 4 हो 4 आहे सर. 6 हो 6 भी आहे सर. 6 राहू शकते. पण 2 राहू शकते का? 2 राहू शकत. कळलं का प्रश्न काय होता तर अशा प्रकारे तुम्हाला एक्सरसाइज 1 एक्सरसाइज 2 पहिले ट्राय करून यायची आहे. आणि तुम्ही ट्राय नाही करत असाल तर मग मी ट्राय करून देईन उद्या. हो की नाही? हां तर उद्या गचाट वड्या बी भेटतील, फोकाट वड्या बी भेटतील अगर करून नाही आल्या, आणि प्रसाद बी भेटाल. ठीक आहे बंद करा बरं. आता कोणाकोणाचं लक्ष नव्हता मला माहीत आहे. कोण का करत होता तर बंद कर. 3 3 त्रिका